आता कोल्हापूरमधलं मी तुम्हाला पैलवान जे आम्ही विचारला त्या दिवशी कोल्हापूरला गेल्यानंतर महेश दादा की काय, तर तिथं आपल्या एखाद्या व्यक्तीला हळूहळू जवळ करणे, त्याला सांगणे की तब्येत तुला जर बनवायची असेल, चांगली कुस्ती करायची असेल, चांगलं जर तुझ्यामध्ये ताकद यायची असेल तर तुला हळूहळू बडेका खावा लागेल. आणि मग हळूच त्याला सांगायचं. मग तो म्हणणार आता आपला माणूस तो कधी हा म्हणू शकत नाही. मग हळूहळू त्याला सांगायचं, आज मी इतके जोर मारले, इतक्या बैठका मारल्या, 1 तास लढत केली, तू 10 मिनिट सुद्धा करत नाही, तुझा स्टॅमिनाच नाही. मग त्यांनी सांगायचं की तू चालू कर, आज थोडा तुकडा खाऊन बघ. ते नाही म्हणतो, पण रोज हळूहळू 4 जण 5 जण ते गोळा होतात, हळूहळू एखाद्या माणसाला खाऊ घालतात. मग आपला एखादा माणूस झाला, दुसऱ्याला काय वाटतं, तो खातोय, तो चांगला व्हायला लागलाय, त्याचा चांगला स्टॅमिना वाढला, आणि त्याचं खोटं कौतुक करते ते. 8 दिवसात तू बघ किती चांगला दिसायला लागलाय, वाढली तुझी साईज वाढली. तू विचार, घरी विचार, जाऊन ये जरा, फोन लाव, कोणाला विचार, व्हिडिओवर दाखव. मग असं करत करत हळूहळू एक माणूस येतो. आणि असं करता करता तुम्हाला सांगतो, तिथं सुद्धा आपल्यातल्या बऱ्याच लोकांना त्यांनी ह्या चक्रव्यूहामध्ये हे अडकून टाकलेलं आहे.